नमस्कार सर्वांना. कित्येकदा आपल्या घरामध्ये पोळी असते पण भाजी नसते. मग अशा वेळी तुम्हा सर्वांना एक नवीनच चटणी जी आपल्या घरातल्या साहित्यापासून खूप खमंग अशी बनते ती दाखवणार आहोत. तर चला आज बघूया. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक पोळी घ्यायची आहे आणि ती पोळी आपली शिळी असली तरीही चालते. एक पोळी घ्या. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये तिळाचा भुर्का किंवा शेंगदाण्याचा भुर्का किंवा इतर कोणत्याही नटचा भुर्का असतोच ना. तर मग याच भुर्क्यामध्ये ही एक मॅजिक वस्तू टाकून आपण ही चटणी अतिशय उत्तम आणि चविष्ट बनवणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. जास्त काही मेथड वगैरे वापरायची गरज नाही आहे. तर चला आपण बघूया. त्यासाठी आपल्याला त्या पोळीवर हे जे तिळाचा भुर्का आहे तो टाकायचा आहे. तुम्ही तिळाचा भुर्का जसे तुम्हाला लागते तसं तुम्ही टाकू शकता. मी सध्या एका पोळीसाठीच बनवत आहे, त्यामुळे मी 1-2 चमच किंवा 3 चमच घालणार आहे. यामध्ये आता थोडं मीठ जे चवीपुरतं. जास्त मीठ टाकायची गरज नाही, कारण की ऑलरेडी मॅगी मसाल्यामध्ये मीठ हे असतेच. त्यात थोडीशी हळद टाका आणि तुम्हाला हवी तेवढी तुम्ही चटणी वापरू शकता. मी 1 चमचा चटणी टाकलेली आहे. तुमच्या मताने तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त टाका. आणि हे एक टाकत आहे कारळाचा भुर्का, जो माझ्या घरात नेहमी असतो आणि मी माझ्या भाजी छान एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आपला आता मॅजिक मसाला ॲड करा. मॅजिक मसाला तुमच्या अनुषंगाने तुम्ही थोडा जास्त टाकू शकता, पण मी 1 चम्मचभर टाकत आहे, तुम्ही बघू शकता. करून नंतर त्यामध्ये तेल तुमच्या अनुषंगाने टाका. तुम्हाला जेवढं तेल टाकायचं तेवढं. मिश्रण सगळ्या पोळीला फिरवल्यानंतर यामध्ये तुम्ही गाजराचे काप किंवा काकडीचे काप, नाही तर एखाद्या कांद्याचे कापसुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे खायला खूप सुंदर आणि चविष्ट आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे आभार. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार.